3 जानेवारीची पौर्णिमा मकर राशीसाठी केवळ एक चंद्रस्थिती नाही, तर ती एक स्पष्ट चेतावणी आहे. या पौर्णिमेनंतर सूर्य संक्रांतीकडे वाटचाल करत असताना शनी, मंगळ आणि चंद्र यांचे असे ताणलेले योग तयार होत आहेत, जे मकर राशीच्या आयुष्यात अचानक उलथापालथ घडवू शकतात. हा काळ बाहेरून शांत दिसत असला तरी आतून अस्थिरता, गैरसमज, चुकीचे निर्णय आणि अनावश्यक संघर्ष निर्माण करणारा आहे. मकर राशीचा स्वभाव संयमी, जबाबदार आणि सहनशील असतो, पण याच काळात ग्रहस्थिती मकर राशीला त्यांच्या मर्यादांबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. जे टाळायला हवं तेच करावंसं वाटतं आणि जे शांततेसाठी गरजेचे आहे ते दुर्लक्षित होतं. त्यामुळे हा काळ काहीतरी मोठं घडणार अशी भीती निर्माण करणारा नाही, तर कुठे चुकू नये याची आधीच दिलेली सूचना आहे. जर या काळात योग्य ठिकाणी मौन पाळलं, चुकीच्या ठिकाणांपासून अंतर ठेवलं आणि भावनांवर नियंत्रण ठेवलं तर मोठं संकट सहज टाळता येऊ शकतं. पण जर इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर छोटासा प्रसंगही मोठ्या कांडात बदलण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच या लेखात दिलेले मुद्दे अत्यंत गांभीर्याने समजून घेणे मकर राशीसाठी आवश्यक आहे. नंबर 1 आहे वादग्रस्त, राजकीय किंवा सत्ता संघर्ष असलेली ठिकाणे. अत्यंत धोक्याचा काळ. 3 जानेवारी पौर्णिमेनंतर मकर राशीवर शनीचा प्रभाव अत्यंत कठोर स्वरूपात जाणवतो. शनी हा न्याय, नियम, कायदा आणि कर्माचा ग्रह असल्यामुळे या काळात मकर राशीच्या लोकांचे प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती बारकाईने तोलली जाते. राजकीय सभा, ग्रामसभा, सोसायटी मीटिंग, ऑफिसमधील वरिष्ठांशी वादग्रस्त चर्चा, कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन किंवा जिथे अधिकार आणि अहंकाराचा संघर्ष असतो अशी ठिकाणी या काळात विशेषतः टाळली पाहिजेत. या काळात मकर राशीच्या लोकांचा आवाज चुकीच्या अर्थाने घेतला जाऊ शकतो. तुम्ही सत्य बोलत असलात तरी ते इतरांना टोचणारे, आव्हान देणारे आणि अपमानास्पद वाटू शकते. त्यामुळे छोटा गैरसमज मोठ्या वादात बदलू शकतो. काही प्रकरणांमध्ये बदनामी, चौकशी, नोटीस, वरिष्ठांशी नाराजी किंवा कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः हे लक्षात ठेवा की या काळात माझा संबंध नाही असं म्हणत एखाद्या प्रकरणात पडणंही धोकादायक ठरू शकतं. कारण ग्रहस्थिती मकर राशीला इतरांच्या चुका आपल्या माथी येण्याची परिस्थिती निर्माण करू शकते. म्हणून कोणाच्याही बाजूने उभं राहणं, साक्ष देणं, मध्यस्थी करणं किंवा वाद मिटवण्याचा प्रयत्न करणं सुद्धा टाळणंच शहाणपणाचं ठरेल. नंबर 2 आहे दारू, नशा, पार्ट्या किंवा बेफाम खर्च होण्याची ठिकाणे. स्वतःच्याच हातात संकट ओढून घेणे. पौर्णिमेनंतर चंद्र मकर राशीच्या मानसिक स्थैर्यावर थेट परिणाम करतो. या काळात भावनांवर नियंत्रण राहत नाही, मन अस्वस्थ होतं आणि क्षणिक आनंदासाठी घेतलेले निर्णय पुढे मोठी किंमत वसूल करतात. बार, क्लब, पार्ट्या, मित्रांच्या अतिरेक असलेल्या भेटी, नशेचे कार्यक्रम किंवा जिथे पैशांचा आणि भावनांचा ताळमेळ सुटतो अशी ठिकाणे मकर राशीसाठी अत्यंत अपायकारक ठरू शकतात. या काळात मकर राशीच्या लोकांकडून अशी चूक होण्याची शक्यता जास्त असते जे त्यांच्या स्वभावातही नसते. चुकीची भाषा वापरणं, गैरसमज निर्माण करणं, एखाद्याशी वाद घालणं, चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं किंवा गरजेपेक्षा जास्त खर्च करणं हे सगळं पुढे मोठ्या समस्यांना जन्म देऊ शकतं. काहींसाठी हा काळ आर्थिक नुकसान, नोकरीतील अडचणी, कुटुंबातील वाद किंवा प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या घटना घडवू शकतो. विशेषतः धोका असा की या काळात केलेली चूक एकदाच झाली म्हणून संपत नाही, तर तिचे परिणाम संक्रांतीनंतरही बराच काळ भोगावे लागू शकतात. त्यामुळे या काळात मौज-मजा, पार्टी किंवा भावनांच्या भरात घेतलेले निर्णय पूर्णपणे टाळले पाहिजेत. शांत, मर्यादित आणि नियंत्रित जीवनशैलीच मकर राशीला या काळातून सुरक्षित बाहेर काढू शकते. नंबर 3 आहे एकांत, निर्जन, धोकादायक ठिकाणे आणि अनावश्यक प्रवास. संकट अचानक उभं राहू शकतं. 3 जानेवारी पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंत मकर राशीवर मंगळ आणि शनी यांचा परस्पर ताण वाढलेला आहे. हा योग अचानक अपघात, शारीरिक इजा, वाहन बिघाड, घसरण, पाण्याशी संबंधित धोके किंवा तीव्र मानसिक ताण देणाऱ्या घटनांची शक्यता वाढवतो. त्यामुळे या काळात एकांतातील ठिकाणे, निर्जन रस्ते, जंगल, डोंगराळ भाग, नदी तलावाच्या काठावरील ठिकाणे किंवा कोणत्याही प्रकारचा जोखमीचा प्रवास अत्यंत काळजीपूर्वक टाळावा. विशेषतः रात्रीचा प्रवास मकर राशीसाठी धोकादायक ठरू शकतो. रात्री वाहन चालवताना लक्ष विचलित होणं, झोप येणं, चिडचिड होणं किंवा अचानक निर्णय घेणं यामुळे छोटासा अपघातही गंभीर परिणाम घडवू शकतो. काही प्रकरणांमध्ये प्रवासादरम्यान वाद, चुकीच्या व्यक्तींची भेट किंवा अनपेक्षित अडचण निर्माण होण्याची शक्यता देखील असते. या काळात थोडं जाऊन येऊ किंवा काही होत नाही या वृत्तीमुळे मोठं संकट ओढवू शकतं. ग्रहस्थिती मकर राशीला सूचित करते की गरज नसताना बाहेर पडणं, एकट्याने प्रवास करणं किंवा धोक्याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणं हे नुकसानकारक ठरेल. शक्य असेल तिथे प्रवास पुढे ढकला, सुरक्षित मार्ग निवडा आणि वेळेआधी घरी परतणं हेच योग्य ठरेल.
हा काळ नेमका काय सांगतो तर संघर्ष नाही, संयम आणि मौन हाच खरा उपाय. 3 जानेवारीची पौर्णिमा मकर राशीसाठी बाह्य संघर्षाचा नाही तर अंतर्मुखतेचा काळ घेऊन येते. हा काळ तुम्हाला जगाशी लढायला सांगत नाही तर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवायला सांगतो. ग्रहयोग स्पष्टपणे सूचित करतात की या काळात जास्त बोलणं, लगेच प्रतिक्रिया देणं किंवा प्रत्येक गोष्टीत मत मांडणं हे तुमच्याच विरोधात जाऊ शकतं. या काळात शनी मकर राशीची परीक्षा घेत आहे. संयम, शिस्त, मर्यादा, शांतता हे गुण पाळले तर मोठे संकट सहज टळू शकतं. पण अहंकार, हट्ट, राग किंवा मीच बरोबर आहे ही भूमिका घेतली तर छोटासा प्रश्नही मोठ्या अडचणीत बदलू शकतो. त्यामुळे हा काळ थांबण्याचा, निरीक्षण करण्याचा आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचा आहे. हा काळ हेही सांगतो की प्रत्येक लढाई लढणं आवश्यक नसतं. काही गोष्टी दुर्लक्ष केल्या, काही शब्द गिळले आणि काही प्रसंग टाळले तरच पुढचा मार्ग सुरक्षित होतो. संक्रांतीनंतर परिस्थिती हळूहळू स्पष्ट होईल, पण तोपर्यंत शांत राहणं, नियम पाळणं आणि स्वतःची ऊर्जा जपणं हेच मकर राशीसाठी सर्वात मोठं संरक्षण आहे. 3 जानेवारी पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंतचा काळ मकर राशीसाठी परीक्षा घेणारा आहे. ही परीक्षा ताकदीची नाही तर संयमाची आहे. तुम्ही किती शांत राहता, किती वाद टाळता आणि किती वेळ योग्य निर्णय पुढे ढकलू शकता यावर पुढील काळ ठरणार आहे. या काळात प्रत्येक प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही, प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच द्यायलाच हवं असंही नाही. वादग्रस्त वातावरण, नशेचे ठिकाणे आणि धोकादायक प्रवास यापासून दूर राहिलात तर नशीब तुमच्या बाजूने राहील. कारण ग्रहयोग संकट निर्माण करण्यासाठी नाही तर तुम्हाला वेळेआधी सावध करण्यासाठी आलेले आहेत. संक्रांतीनंतर परिस्थिती हळूहळू स्थिर होईल, निर्णय अधिक स्पष्ट होतील आणि अडकलेली कामं मार्गी लागायला सुरुवात होईल. म्हणून या काळात शांत राहा, नियम पाळा, अनावश्यक जोखीम घेऊ नका आणि स्वतःच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. मोठं कांड होण्याची शक्यता टाळता येते, फक्त योग्य वेळी थांबता आलं पाहिजे. हा काळ संपल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळेल की संयम हा तुमचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.